नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक संडे स्पेशल मस्त रावस मसाला करूया। रावस अगदी ताजा ताजा मला फिश मार्केटला मिळाला होता, त्यामुळे मी घेऊन आले। त्याला स्वच्छ धुतलं आणि काही तुकड्या आणि डोक्याकडचा शेपटीकडचा भाग घेतला। त्याला हळद आणि मीठ चोळून बाजूला ठेवून दिलं। त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घेऊया आणि त्यामध्ये कोथिंबीरची देठं आणि बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो थोडा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि झाकून ठेवलं। आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले म्हणजे हळद, तुमचा घरचा लाल मसाला, काश्मीरी पावडर आणि धणाजिरा पावडर घालून मसाले जळू नयेत म्हणून थोडं पाणी घालून थोडं झाकण ठेवून मसाले अगदी छान परतून घेतले। एक वाटण तयार करूया। ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं बारीक वाटून घेऊया। हे वाटण 2 चमचे त्या शिजलेल्या टोमॅटोच्या मसाल्यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलं आणि थोडं पाणी घालून सतत असं झाकण ठेवून थोडं पाणी घालून झाकण ठेवून असं तो मसाला आणि वाटण आपलं छान एकमेकांमध्ये शिजवून घेतलं। त्याच्यानंतर हे बघा, आपला मसाला छान शिजलेला आहे। आता आपण कोकम घालूया। इथे तुम्ही चिंच किंवा कैरीची सुकलेली कैरी पण घालू शकता। पर्याप्त पाणी घालूया, आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी, आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया। ग्रेव्ही आपली शिजली। आता आपण जे फिश ठेवलं होतं, रावस मच्छी, ती आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि झाकण ठेवून 1-2च उकळी आणूया। आपली मच्छी छान शिजलेली आहे बघा। ही मासे ना लगेचच शिजतात। कोथिंबीर घालून आपण मस्त सर्व करूया। मी ते रावसच्या तुकड्यासुद्धा छान तळल्या होत्या आणि तांदळाची भाकरी, भात, चपाती याच्याबरोबर कशाबरोबरही ही ग्रेव्ही तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा। तुम्ही ही रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।